नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, दीप्स पाठशालामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण मेहंदी क्लासचा आपला 4था दिवस आहे. मी तुम्हाला आज 3 प्रकारच्या भरती शिकवणार आहे. तर तुम्ही बघू शकता की मी त्या भरती कशी काढते आहे तर, आणि ह्या छोट्या छोट्या भरती मिळूनच आपण एक फुल हात काढू शकतो. मी काही तुम्हाला 10-12 प्रकारच्या भरत्या शिकवणार, नंतर हात कसा काढायचा ते शिकवणार आहे. तर मी आज ठरवलं आहे की मी ज्या मेहंदी काढताना जे स्ट्रगल केलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणजे तुम्हाला पण असं वाटेल की नाही, एवढं इझी नाही आहे आणि एवढा हार्ड पण नाही आहे, आपण देखील करू शकतो. तर मी मेहंदी जेव्हा स्टार्ट केले तेव्हा मी खूप तरी 13-14 वर्षाचे होते, आणि तेव्हा मी एका लग्नात गेले होते. तेव्हा मला कोणी मेहंदी काढून नाही दिली होती. तर त्या कारणास्तव मी एक जिद्द पकडली की मला देखील माझ्या हातावर मेहंदी काढता यावी, म्हणून मी स्वतःहून मेहंदी काढायला शिकले. माझ्या ताईने मेहंदी क्लास लावला होता, तिचे बुक्स वगैरे होते, पण ती मला कधी शिकवायची नाही. घेऊन बसून सांगून द्यायची की असं काढायचं आणि निघून जायची. तर पण माझ्यात जिद्द होती की मला मेहंदी शिकायची आहे. तर मी तिचे बुक्स घेऊन बसायचे आणि डेली प्रॅक्टिस करायची. फक्त प्रॅक्टिस बुक्सवरच नाही करायची, तर मेहंदीचा कोन आणून आईकडनं पैसे घेऊन चॉकलेट न खाता मेहंदीचा कोन आणून चॉकलेटच्या पैशामध्ये मी मेहंदी, जे एरियातल्या छोट्या छोट्या मुली आहेत त्यांना घेऊन बसायच्या. त्या बसायच्या बिचाऱ्या, खूप खूप वेळपर्यंत बसायच्या. मी खूपपर्यंत त्यांना घेऊन बसायचे, कारण की माझी स्पीड पण खूप कमी होते आणि मला काही जमायचं नाही, पण जिद्द खूप होती. आणि मी कुठेतरी असं ऐकलंय की कुठल्याही गोष्टीमध्ये आपण जेव्हा 10,000 तास इन्व्हेस्ट करतो तर आपण त्या सब्जेक्टमध्ये मास्टरी करून घेतो. तर जर तुम्हाला देखील अशाच पद्धतीने कुठल्याही गोष्टीत मास्टरी करायची आहे, नाही फक्त मेहंदीच तर बाकी कुठल्या पण सब्जेक्टमध्ये, तर तुम्ही 10,000 तास त्याच्यात इन्व्हेस्ट करायचा. तर आपण मेहंदी बघतोय तर बघा, जर तुम्हाला शिकायचं असेल, याच्यात इंटरेस्ट असेल, तर घर बसल्या तुम्ही याच्यावर खूप प्रॅक्टिस करू शकता. मी लहान होते तेव्हा माझ्याकडे ऑनलाईन नव्हतं काही, आता तर खूप साऱ्या गोष्टी ऑनलाईन, खूप साऱ्या गोष्टी प्रोव्हाइड होतात. तर तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकू शकता आणि मेहंदी काढू शकता. प्रॅक्टिस करा, पण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिसला पर्याय नाही, तुम्हाला सगळं काही मिळेल, पण प्रॅक्टिस आणि कोन चालवल्याशिवाय तुम्हाला काहीच जमणार नाही. तर पहिले कोन चालवणं शिका आणि प्रॅक्टिस करा. आणि आता आपण पुढल्या दिवशी भेटू. चला तर मग बाय. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा. प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. थँक्यू सो मच.